इथल्या नारायण आणि नारायणी तत्वाला माझा नमस्कार. आज आपण पहिल्या भागात श्री समर्थ रामदास स्वामींच्या पहिल्या भागात याचे शीर्षकच मुळी खूप छान आहे की नारायण ते विश्वसंत श्री समर्थ रामदास. समर्थांचं जे तत्वज्ञान आहे ते केवळ भारतापुरतं नाही तर परदेशात सुद्धा या तत्वज्ञानाचा अभ्यास केला जातो. हे तत्वज्ञान समजून घेण्याच्या आधी समर्थांच्या थोडस परिवाराबद्दल थोडा आपण विचार करूया. तर कृष्णाजी पंत यांचे पुत्र 23वे पुत्र म्हणजे परंपरेने मी सांगते एकच मुलगा त्यांच्या पिढीत जन्माला आला आणि हे जे 23वे आहे यांचं नाव सूर्याजी पंत ठोसर. आता सूर्याजी पंत ठोसर यांचं व्यक्तिमत्व कसं असेल गड्या? तर सूर्याजी पंत हे सूर्यनारायणाचे भक्त होते. श्रीरामाची उपासना 23 पिढ्यांपासून त्यांच्यापर्यंत चालत आलेली होती आणि त्यांचंही मन सगळं परमेश्वराच्या भक्तीत लीन झालेलं होतं. रोज 1200 सूर्यनमस्कार, 1200 गायत्री मंत्राचं पठण. त्याच्यात त्यांनी उल्लेख केलेला आहे की आदित्य हृदय कवचा दिकांचा पाठ ते करत, म्हणजे ते सूर्याची उपासना आणि त्याबरोबर श्रीरामाची उपासना करत. आणि त्यांचं मन इतकं परमेश्वराप्रती लागलेलं होतं की त्यांचा व्यवसाय सुद्धा त्यांनी आपल्या नातलगांना सोपवला होता. रात्रीच्या वेळेला थोडाफार वेळ ते या व्यवसायासाठी देत, बाकी पूर्ण वेळ हे श्रीराम भक्तीत घालवत असत. 36व्या वर्षी आता त्यांचा विवाह राणूबाईशी झाला. वेळेनुरा की म्हणजे त्यावेळेला विवाह फार लवकर व्हायचे, तर तसेच राणूबाईंशी त्यांचा विवाह झाला. राणूबाईंचा कुठे कुठे उल्लेख रेणुकाबाई असाही आहे. तर 36व्या वर्षापर्यंत त्यांना अपत्य नव्हतं, पण त्यांना त्याचा काहीच कधी विचारच आलेला नाही की आपल्याला अपत्य नाही. एकदा त्यांनी दिलेलं आहे की इतकी मी विभोर झाली हे सगळं वाचताना किंवा सांगताना की कधी कधी शब्द मिळत नाही. जेव्हा आदित्य नारायणाची असेच एकदा त्यांनी पूजा केली आणि पूजा करताना त्यांना लक्षात आलं की त्यांच्यासमोर एक वृद्ध व्यक्ती प्रगट झाली आहे. या वृद्ध व्यक्तीच्या चेहऱ्यावर कमालीचं तेज होतं आणि ही व्यक्ती म्हणाली की माग सूर्याजी पंत, तुला काय हवं ते माग. सूर्याजी पंतांना त्या वृद्ध व्यक्तीला बघून काहीच समजेना की ही कोण व्यक्ती आहे आणि ही इतकी प्रखर, इतकं तेज, काय हे रूप आहे, काय हे चैतन्य आहे, काय ही ऊर्जा आहे, मला कसं काय सुचत नाहीये. त्यांचे शब्द आतल्या आत गोठल्या गेले. ते म्हणाले, अरे इतकी तपश्चर्या तू माझी करतोयस, तू सांग ना तुला काय हवंय ते, मी तुला सगळं सगळं द्यायला तयार आहे. आणि त्यांना हे कळलं की हे सूर्य आहे, सूर्य मला साक्षात भेटायला आले आहेत. त्यांना कळेच ना काय मागू. जेव्हा भगवत प्राप्ती होते तेव्हा काहीच तोंडातून शब्द निघत नाही. आणि ते म्हणाले की अरे तुमचं दर्शन हेच सगळं आहे, मला हे दर्शन आणि हे पावलं शेवटच्या क्षणापर्यंत अशीच लाभू देत. त्यांनी हात जोडले, काहीच मागितलं नाही. सूर्यदेवाला तर काहीतरी द्यायचं होतं आणि त्यांनी सांगितलं, बोलाव तुझ्या पत्नीला, राणूबाईंना बोलव. राणूबाई जेव्हा आल्या तेव्हा त्याही भावविभोर झाल्या. त्यांनाही कळेना की काय मागावं. आणि आता जे सूर्य आहे, सूर्य भगवान आहे, ते म्हणतात ते माग ना काहीतरी, तुला हवं ते माग. त्यांना समजेना. शेवटी ते म्हणाले की अगं माग, पुत्रप्राप्ती माग. ते म्हणाले हो, पुत्रप्राप्ती व्हावी ही माझी इच्छा आहे आणि माझं मूल हे भगवत प्रेमी असावं. झालं, तथास्तु म्हटलं. आणि ते म्हणाले तुमच्या पोटी 2 मुलं येतील, एक तर संसार करेल आणि दुसरा गंगा किनारी तपश्चर्या करेल. या विश्वाचं कल्याण तो करेल. आणि खरंच त्या दिवशीपासून राणूबाईंचं आणि सूर्याजी पंतांचं जीवन हे बदलून गेलं. मास्टर्स, इथे
याच काळात त्यांना श्रीरामांनी दर्शन दिलं आणि त्यांचा जो घराचा गाभारा होता तो गाभारा प्रकाशानं भरून गेला आणि तिथे श्रीराम, सीतामाई, लक्ष्मण हे शत्रुघ्न, भरत, शत्रुघ्न, मारुतीराया अशी मूर्ती प्रगट झाली. त्याच्यात आयुध सुद्धा होती. आणि हे सगळ्या गोष्टी अशा घडल्या की जशी श्रीरामाची कृपा व्हावी आणि आता सगळं जीवन बदलून जावं तसं सगळं घडलं. आणि याच्यानंतर श्रीरामाचं दर्शन झाल्यानंतर शके 1527 म्हणजे पहिलं अपत्य मार्गशीर्ष महिन्यात गुरुवारी त्यांना मिळालं. हे गंगाधर म्हणजे गंगेची उपासना केली म्हणून त्यांचं नाव गंगाधर ठेवण्यात आलं. आणि एकनाथांची पत्नी गिरिजाबाई आणि राणूबाई म्हणजे गिरिजाबाई ही त्यांची सख्खी मावस बहीण. तर हा संबंध असाही एकनाथांचा आणि समर्थांचा होता. श्री समर्थांचा जन्म त्याच्यानंतर चैत्र शुद्ध नवमीला म्हणजे 1530 साली झाला, रविवारी माध्यान्ह काळी 12 वाजता. तुम्हाला लक्षात येत असेल की योगायोग आहे की श्रीकृष्णाच्या जन्माच्या मुहूर्तावर ज्ञानेश्वर माऊली प्रगटल्या आणि श्रीरामाच्या जन्माच्या मुहूर्तावर श्री समर्थ प्रगटले. श्री प्रभू रामचंद्रांची केवढी कृपा या घराण्यावर. त्यांचा जन्म झाल्यानंतर एकनाथ महाराजांच्या चरणावर ठेवायला सूर्याजी पंत आणि राणूबाई गेले होते. पण एकनाथ स्वामींनी या लेकराला हृदयाशी कवटाळलं आणि भरभरून आशीर्वाद दिले. पुढे त्यांच्या मुलाचा म्हणजे गंगाधर पंतांचा विवाह हा आंबेडकर देशमुख परिवारातील एका मुलीशी झाला आणि या मुलीचं नाव ठेवण्यात आलं पार्वतीबाई. लहानपणीच मारुतीरायासारखं तेज श्री समर्थांना लाभलं होतं आणि त्यांची कामही तशीच होती. अगदी आईच्या मुखातून निघण्याच्या आधीच ते आपल्या आईला हवी ती मदत, स्वयंपाकघरात जर म्हटलं लाकडं आणून टाक, काही आणखीन काम कर, ताकाची भांडी भरून ठेव, तर ही सगळी मदत ते करत असत. मनाची धान्याची पोती सुद्धा आपल्या पाठीवर ते वाहून नेत. त्यांना त्याच्यात काहीच वाटत नसे की वजन आहे वगैरे, असं काहीच नाही. एक दिवस एक प्रसंग हा मला आपल्याला सांगावासा वाटतो. समर्थ प्रतापात बऱ्याच इथले पुस्तकांचा आधार घेतला, ग्रंथांचा आधार घेतला. त्याच्यात काही मी आपल्याला सांगू इच्छिते की श्री समर्थ प्रताप, हनुमंत स्वामी बखर, दासायन अनंतदास रामदासींचं, श्री समर्थ अवतार नानासाहेब देवांचं, पेंडसेंचं आणि याच्यानंतर 25-30 पुस्तकं दासबोधाशी संबंधित आणि समर्थांच्या चरित्रा संबंधित आपल्या घरी आहेत. म्हणजे जवळजवळ 40-50 पुस्तकं आहेत. तर अनेक वर्षांपासून हा अभ्यास करते आणि म्हणून ती टिपणं लिहून ठेवली होती की मी कुठल्या पुस्तकातून काय घेतलं. तर याच्यात श्री समर्थ प्रतापामध्ये याचा उल्लेख नाही, पण काही ग्रंथांमध्ये याचा उल्लेख आहे की सूर्याजी पंत स्नान करायला जांबेपासून 3 कोस दूर गेले होते आणि त्यावेळेला त्यांच्या घरात ते नाही याची खात्री करून काही एक दूत त्यांच्या घरात घुसला आणि तो समर्थांना म्हणजे नारायणाला म्हणाला की वडील कुठे आहेत. त्यांनी सांगितलं ते स्नानाला गेले आहेत. समर्थांचं वय तेव्हा 10 वर्षाचं होतं. त्यांनी जबरदस्तीनं त्यांना ओढत फरफटत घरातून बाहेर आणलं आणि खूप दूर एका ठिकाणी तिथे काही टोळकं उभं होतं. टोळकं इन द सेन्स की त्या लोकांचा जो पोशाख होता तो राजपुतासारखा होता आणि ही मंडळी काहीतरी वेगळीच होती, नकारात्मक विचारांची आणि नकारात्मक आचारांची होती. त्यांनी एक मुद्रांकित प्रत नारायणाच्या हातात दिली, नारायणाच्या वडिलांविषयी विचारलं आणि त्याचबरोबर एक अर्धचंद्र बाण त्यांच्या हातात दिला. जेव्हा ही मुद्रांकित प्रत नारायणाने वाचली तेव्हा सगळं ब्रह्मांड आपल्यावर कोसळत आहे की काय असं जाणीव त्यांना झाली आणि ते धाडकन तिथेच कोसळले. सूर्याजी पंत स्नान करून जेव्हा घरी आले, जेव्हा माणूस बाहेरून घरी येतात तेव्हा सगळ्यात आधी आपल्या मुलांना बघतं. तसंच नारायणावर त्यांचा विशेष जीव होता.
नारायणा आवाज दिला. राणूबाई माझघरात काम करत होत्या. अहो, नारायण केव्हाचा बाहेर गेलाय काही कळत नाही, पण घरात नाही. परमेश्वराची अशी कृपा असते की त्याचा आधीच थोडीशी कुणकुण लागलेली असते आणि ते त्याच क्षणी आपल्या सोबतींना घेऊन, आपल्या सहकाऱ्यांना घेऊन नारायणाच्या शोधात निघाले. गावाच्या बाहेर नारायण मूर्छित होऊन पडले होते आणि त्यांच्या हातात ती मुद्रांकित प्रत आणि तो अर्धचंद्र. जेव्हा ती मुद्रांकित प्रत आणि तो अर्धचंद्र सूर्याजी पंतांनी बघितला, त्यांना त्याची जाणीव झाली आणि ती प्रत त्यांच्या हातात पडली. त्याच क्षणी त्यांचा जीव गेला. अनेक इतिहासकारांनी याचा उल्लेख केला आहे आणि म्हणून मला असं वाटलं ही गोष्ट मी आपल्याला सांगावी. त्यावेळेला नारायणाचं वय होतं 10 वर्ष. नारायणाला घरी आणण्यात आलं, पण 1 वर्ष नारायण काहीच बोलले नाही. त्यांनी कुणाशीच काही संवाद साधला नाही. माता आता विशेष काळजी आपल्या लेकराची करत, माझ्या लेकराचं कसं होईल. नारायण आता काहीच बोलत नाही. एक दिवस नारायण दिसेना. कुठे गेलाय नारायण? मित्रांच्या घरी, आजूबाजूला सगळीकडे माऊलीनं घरात सुद्धा बघितलं, पण नारायण काही दिसेना. अरे नारायणा, कुठे लपलायस? कुठं गेलायस बाबा? किती शोधू मी तुला? कंटाळून कुठलाचा डबा घेऊन ठेवायचं म्हणून त्या कोठी घरात गेल्या आणि कोठी घरात बघतात तर 11 वर्षाचे नारायण ध्यान लावून बसलेले. अरे नारायणा, काय रे करतोस इथं? उत्तर होतं, आई, चिंता करीतो विश्वाची. वय वर्ष होतं 11. यानंतर 2 मतप्रवाह आपल्याला बघायला मिळतात. कोणी म्हणतं की समर्थ रामदास स्वामी म्हणजे नारायण हे बोहल्यावरून उडी मारून पळाले आणि कोणी म्हणतं अशी घटनाच घडलेली नाहीये. समर्थ प्रतापात याचा उल्लेख केलेला नाही. पण काही मतप्रवाह असे आहेत की समर्थांनी बोहल्यावरून उडी मारली. आपण दोन्हीचा विचार करून पुढे जाऊया. समर्थ म्हणजे नारायण आपल्या भावाला गंगाधर स्वामींना सारखे मागे लागले होते की मला श्रीरामाचा जप दे रे, मला अनुष्ठान दे, तू माझा गुरु हो. पण ते नेहमी सांगत, तू अजून लहान आहेस, 10-11 वर्षाचा आहेस, काय करायचं इतक्या लवकर, थोडा मोठा हो, मग मी तुला देईन. ते मात्र सारखे जसे लहान लेकरं खाऊ मागतात ना, मला खाऊ दे, आपण पण आपल्या आई वडिलांना खाऊ मागायचो. रोज सकाळ उठलं की आपली काहीतरी मागणी असायची की मला खाऊ दे, मला अमकं दे. मला तर अजूनही आठवतं की मी माझ्या आईला रोज सकाळी उठून काहीतरी वस्तू मागायची आणि आई रोज मला म्हणायची मी तुला देईना बाळा. ती वस्तू जमायची नाही, पण तिचे शब्द मला आठवतात, तिने मला कधी नाराज केलं नाही, देईन हा बाळा. तसंच समर्थ आपल्या भावाला रोज म्हणायचे मला मंत्र दे रे, मला श्रीरामाचं अनुष्ठान दे रे, गुरुमंत्र दे, तू माझा गुरु हो. असं म्हणतात समर्थ कंटाळले आपल्या भावाला आणि त्यांनी मंत्र दिला नाही म्हणून पळाले. 2 मतप्रवाह मी आपल्या समोर ठेवते. पहिल्या मतप्रवाहानुसार जर आपण गेलो तर समर्थांची म्हणजे राणूबाईंचा जो भाऊ होता त्या भावाची जी मुलगी होती तिचा विवाह समर्थांशी ठरवण्यात आला होता. हा एक मतप्रवाह. आणि त्यांनी म्हटलं, राणूबाई खूप काळजीत होत्या की नाही नारायणा, तुला लग्न केलंच पाहिजे रे, तर तुला तयार व्हायला पाहिजे, तुला उभं राहायला पाहिजे बोहल्यावर, असे त्या माऊलीचे शब्द होते. आणि इथेच नारायणांनी बघितलं की मला उभं राहायला पाहिजे एवढंच ना. हो हो नारायणा, तुला बोहल्यावर उभं राहायला पाहिजे. आणि मग हे नारायण, त्यांचं वय वर्ष 12, ते उभे राहतात आणि सावधान म्हणायच्या आधीच ते सावधान होतात, उडी मारतात आणि तिथून लुप्त पावतात, असा उल्लेख केलेला आहे.
तर या दुसऱ्या मतप्रवाहानुसार आपण जर गेलो तर जाम ते नाशिक हे 11 दिवस समर्थांना लागले. आणि आपण हा 12 वर्षाचा जर प्रवास बघितला तर जेवढे मोठे मोठे व्यक्ती आहेत, जेवढे मोठ्या म्हणजे आदर्श आपल्या समोर आहेत, त्यांचं वय वर्ष 12च होतं आणि 12व्याच वर्षी त्यांनी क्रांती घडवलेली आहे. जर श्रीराम श्रीरामाचं उदाहरण घेतलं तर श्रीराम वयाच्या 12व्या वर्षी वसिष्ठ महामुनींच्या आश्रमात गेले. वसिष्ठ महामुनी कुठल्याच्या कामात व्यस्त होते आणि त्यांनी विचारलं, कोण आहे? कारण कुणाची तरी चाहूल लागली होती. दार हलकेच वाजवण्यात आलं. अरे कोण आहे? कुठलाच प्रतिसाद नव्हता. आता त्या मुलांनी थोडा आणखीन आवाज केला, कोण आहे? शेवटी आपलं काम बाजूला ठेवलं आणि वसिष्ठ महामुनी दरवाजात आले. हे उदाहरण खूप सुंदर आहे. जीवाचे कान करून ऐका. अरे मी विचारतोय कोण आहात? समोर राम आणि लक्ष्मणांची लहान लहान मूर्ती, वय वर्ष 12. अगदी नम्रतेने त्यांनी वाकून नमस्कार केला आणि म्हणाले, मुनिवर, आमचा आपल्याला दंडवत प्रणाम. आम्ही कोण आहोत हे शोधण्यासाठीच इथं आलो आहोत. काय सुंदर वाक्य आहे. श्रीरामाच्या मुखातून आम्ही कोण आहोत हे शोधण्यासाठीच इथवर आलो आहोत. जेव्हा श्रीकृष्ण 12-13 वर्षांचेच होते तेव्हा अक्रूर त्यांना घ्यायला आला होता आणि माता यशोदा भाव विभोर झाल्या होत्या. त्या घामाने अगदी भिजल्या होत्या आणि अक्रूराच्या मागे त्या धावत निघाल्या होत्या. हे कान्हा, हे कान्हा, हे कान्हा. जी कालिंदीची फुलं त्यांच्या केसात माळली होती ती अगदी सगळी पडून गेली होती. माता धावत होत्या, कान्हा, कान्हा. नंद महाराज म्हणाले, अगं यशोदा, सांभाळ स्वतःला. कान्हा आता लहान नाही, 13 वर्षांचा आहे. वय वर्ष 13. जर आपण गौतम बुद्धांचा उल्लेख केला तर गौतम बुद्धांनी आपल्या लेकराला जी दीक्षा दिली ती वय वर्ष 12व्या वर्षी. विवेकानंदांचा उल्लेख केला तर नरेश 12व्या वर्षी इतके ध्यानात म्हणजे ट्रान्स मध्ये गेले होते, समाधी लागली होती की त्यांचा मित्र जेव्हा त्यांना खेळायला बोलवायला आला तेव्हा त्यांनी बघितलं की विवेकानंदांच्या डोक्यावर सापानं असा फणा काढला होता आणि तो तसाच धावत माताजींकडे गेला की माता, माता, नरेश, नरेश. त्याला बोलणं सुचेना. माता धावत आल्या. माता बघतात तर विवेकानंदांच्या डोक्यावर सापानं असं सावली धरलेली आहे. वय वर्ष 12. पाचलेगावकर महाराजांचा उल्लेख करते, वय वर्ष 12. 12व्या वर्षीच त्यांनी आपल्या कार्याला सुरुवात केली. समर्थांचा उल्लेख करते. अनेक संत, तुम्हीच मला सांगाल की अनेक संतांचा उल्लेख, कारण प्रत्येकाचा उल्लेख मला इथे करता येणं शक्य नाही. तर समर्थांचा उल्लेख करते की समर्थांनी 12व्या वर्षी जाम ते नाशिक हा प्रवास केला. कल्पना करा, कुठेही शिधा सोबत नाही, शिदोरी नाही. आपण लहान मुलांना पाण्याची बॉटल देतो शाळेत जायला, त्यांच्याजवळ तर पाणीही नाही. कुठे काही मार्गदर्शक फलक नाही रस्त्यात. परकीयांच्या आक्रमणाची भीती होती. किर्र अंधार, श्वापदांची भीती, जंगलाचा रस्ता. कुठेही हा रस्ता इकडे जातो, तो रस्ता तिकडे जातो, असं काही मार्गदर्शन फलक नव्हते. आणि त्या याच्यात समर्थांनी 11 दिवस सातत्यानं प्रवास केला. कुठे थकले की बसायचे, नदी दिसले की पाणी प्यायचे. पुन्हा आपल्या प्रवासाला कल्पना तर करा, 11 दिवस हे लहानसं लेकरू 12 वर्षांचं प्रवास करते सतत. एकच ध्यास, मला श्रीरामाला भेटायचंय,
एकच कळकळ, एकच विचार, श्रीराम श्रीराम आणि श्रीराम. दिवस लागले 11. हा 12 कसा संबंध समर्थांशी आहे. जसं आपण शंकर महाराजांचा बघितलं की शंकर महाराजांना 13 आकडा आवडायचा. समर्थांचे 12शी कसा संबंध आहे तो थोडासा उलगडून सांगते की 12 वर्ष समर्थांनी रामनाम आणि गायत्री मंत्राचं पुरश्चरण केलं. त्याच्यानंतर सूर्यनमस्कार घातले ते 1200. 12 वर्ष तीर्थाटन केलंय. आणि जर आपण मनाच्या श्लोकांची रचना बघितली तर ही 12च आहे. आपण बघा मनाच्या श्लोकांची रचना. हे लिहिलेलं आहे भुजंग प्रयात आणि अक्षर गणवृत्तात, लघु गुरु गुरु या पद्धतीने. कुठे थोडासा अपवाद आपल्याला दिसून येतो. दासबोधाचा विचार केला तर समर्थांनी 12 विषय मांडलेत. ते असे: धर्मकारण, अर्थकारण, राजकारण, समाजकारण, वाङ्मय, विज्ञान, व्यवस्थापन, संदेशवहन, कला, शिक्षणशास्त्र, मानसशास्त्र, संघटनशास्त्र, शेतीशास्त्र आणि व्यापारशास्त्र अशा 12 विषयांचा अभ्यास समर्थांनी दासबोधात केलेला आहे. त्याच्यानंतर जो जप केलाय तो 13 कोटी केलाय. जर आपण गुरु परंपरेचा विचार केला तर गहनीनाथांचे गुरु, आपण निवृत्तीनाथांपासून सुरुवात करू की निवृत्तीनाथांचे गुरु गहनीनाथ, ज्ञानेश्वर माऊलींचे गुरु निवृत्तीनाथ, नामदेवांचे गुरु विसोबा खेचर, विसोबा खेचरांचे गुरु सोपानदेव आणि ज्ञानेश्वर माऊली, चांगदेवांचे गुरु मुक्ताई, एकनाथ महाराजांचे गुरु जनार्दन स्वामी, तुकारामांचे गुरु बाबाजी चैतन्य, समर्थांचे गुरु श्रीराम आणि गौतम बुद्धांचे गुरु. तर गौतम बुद्ध म्हणाले की माझा श्वास माझा गुरु आहे. आणि बोधी वृक्षाखाली त्यांना तो साक्षात्कार झाला. आणि तरी गौतम बुद्धांनी असं लिहून ठेवलेलं आहे, असं सांगितलेलं आहे की 10 वर्ष तरी एखाद्या गुरुजवळ जरूर आपले दिवस अध्ययनात घालवावे. हीच ऊर्जा, हीच ताकद, हेच तत्व घेऊन आपण ध्यानाला बसूया. आजचा पहिला दिवस होता. मीही समर्थांचं काय सांगावं म्हणून जुळवाजुळव करत होती, कारण शेवटी आपल्या हातात काहीच नसतं. समर्थ बोलवता धनी आहे आणि बोलावून घेणारे आहेत. एक संत म्हणून जर म्हटलं तर समर्थ मला माझ्या आजोबांसारखे वाटतात आणि त्याच भूमिकेतून मी त्यांना विचारत असते आणि शिकत असते. आपल्याला जे नातं त्यांच्याशी जोडायचे ते आपण जोडा. आपल्याला सगळ्यांना विनंती करते की घोटभर पाणी आधी पिऊन घ्या आणि बघू आपल्याला समर्थ आज काय देतात ते. आपले चष्मे बाजूला काढून ठेवावे. थोडस पाणी आधी पिऊन घ्यावं. एक बाटली पाण्याची जरूर सोबत ठेवावी. आपलं आसन निश्चित करावं. आपलं आसन कुणालाही देऊ नका. एकदम शांत व्हा मास्टर्स. दहा श्वास आधी प्रत्येकाला घ्यायचे आणि प्रत्येकाला उच्चार करायचे. आज हा श्वास आपल्याला आपल्या मणिपूर चक्रापर्यंत म्हणजे बेंबीपर्यंत घ्यायचंय. श्वास घ्या मास्टर्स. राम राम, सोडतानाही राम. ही श्वास हळू घ्या. राम राम. सगळ्यांनी उच्चार करा. प्रत्येकाने उच्चार करा. राम राम राम. राम श्वास घेता तेव्हा पोट फुलतं, ते पूर्ण फुलवा. राम
श्वास सोडा, पोट आत जात. आपल्या पोटाच्या हालचालीकडे राम. पोट पूर्ण फुलवून घ्या. श्वासात राम 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 राम. आता थोडं जलद गतीने राम हा उच्चार थोडस किंचित जलद. राम राम. उच्चार करा मास्टर्स. राम 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 राम. एक दीर्घ श्वास. आता पुन्हा एकदम जलद गतीनं राम 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 राम. मास्टर्स, या वेळेला, या क्षणाला आपण पूर्णपणे रामाच्या तत्वाशी, श्रीरामाच्या तत्वाशी आणि समर्थांशी जोडले गेले आहात. मास्टर्स, आपल्या आईवडिलांना दंडवत प्रणाम. 5 पायऱ्या खाली उतरायचे. तत्पूर्वी आपल्या गुरूंना दंडवत प्रणाम. 5 4 3 2 1 0. आपण जाम या गावी आलो आहोत. श्री समर्थांच्या घरात एक मोठं अंगण आहे. एक जुना वाडा आहे. खूप प्राचीन वाडा. समोर एक मोठं तुळशी वृंदावन आणि खूप सुंदर असा बाग बगीचा इथे केलेला आहे. अंगण सारवलेलं, रांगोळी काढलेली, तुळशी समोर दिवा, 2 उदबत्त्या लावलेल्या आणि इथून या उंबरठ्यावर, दाराच्या प्रमुख उंबरठ्यावर आपण दंडवत प्रणाम करतो आहोत. आज जातो आहोत. आत गेल्यानंतर आपल्याला दर्शन होतंय
ते सूर्याजी पंतांचं आणि राणूबाईंचं. या ऊर्जेशी एकरूप होऊन जा मास्टर्स. ही वास्तू जी आहे, साक्षात सूर्यनारायण भगवान आणि श्रीरामाची वास्तू आहे. त्यांचं जे मंदिर आहे, त्या मंदिराच्या समोर आपण सगळे बसलेलो आहोत. मातीनं सारवलेली जागा, वर लाकडाचे खांब, लाकडाच्याच खांबाचं छप्पर, धूपाचा सुगंध, अनेक नानाविध फुलं आणि साक्षात श्रीराम सीतामाई इथं आहेत. त्या तेजाशी, त्या चैतन्याशी आपण एकरूप झालेलो आहोत. या क्षणी आपल्या ब्रह्मरंध्रातून सोनेरी ऊर्जा आणि भगव्या रंगाची ऊर्जा संपूर्ण शरीरभर पसरलेली आहे. आपल्या सोबत आपले आई वडील आहेत, आपले आप्त आहेत, स्वकीय आहेत, मित्रमंडळी आहेत आणि आपले गुरु अगदी आपल्या बाजूला आहेत. महसूस करा मास्टर्स. आपले शरीर एकदम शांत झाले. एकदम शांत. सूर्याजी पंत आणि राणूबाई यांच्या चरणावर आपण डोकं ठेवलंय. आणि याच क्षणी आपल्याला जाणवेल की आपल्या आज्ञा चक्रात प्रचंड ऊर्जा निर्माण झालेली आहे. ही ऊर्जा महसूस करा. इथल्या स्पंदनांना महसूस करा. आणि आपल्या हृदयात उतरा मास्टर्स. अगदी हळूहळू आपल्या हृदयात उतरा.
आपल्या गुरूंच्या सोबत आपण ज्यांना मानता त्यांच्या सोबत अतिशय हळुवारपणे आपण आपल्या हृदयाच्या गाभाऱ्यात उतरलेलो आहोत. फील करा मास्टर्स. हृदयाच्या स्पंदनांना महसूस करा. श्रीरामचन्द्र कृपालु भज मन हरण भव भयदारुणम् नवकञ्जलोचन कञ्जमुखकर कञ्जपदकञ्जारुणम् श्रीरामचन्द्र कृपालु भज मन हरण भव भयदारुणम् नवकञ्जलोचन कञ्जमुखकर कञ्जपदकञ्जारुणम् कन्दर्पगणितमितछवि नवनीलनीरदसुन्दरम् कन्दर्पगणितमितछवि नवनीलनीरदसुन्दरम् पटपीतमानहु तडितरुचिशुचिनूमि जनकसुतावरम् श्रीरामचन्द्र कृपालु भज मन हरण भव भयदारुणम् नवकञ्जलोचन कञ्जमुखकर कञ्जपदकञ्जारुणम् भज दीनबन्धु दिनेश दानव दैत्यवंशनिकन्दनं भजु दीनबन्धु दिनेश दानव दैत्यवंशनिकन्दनम् रघुनन्द आनन्द कन्द कौशल चन्द दशरथ नन्दनम् श्रीरामचन्द्र कृपालु भज मन हरण भव भयदारुणम् नवकञ्जलोचन कञ्जमुखकर कञ्जपदकञ्जारुणम् शिरमुकुटकुण्डलतिलकचारु उदारु अङ्गविभूषणं शिरमुकुटकुण्डलतिलकचारु उदारु अङ्गविभूषणम् आजानुभुज शरचापधर सङ्ग्रामजितकर दूषणम् श्रीरामचन्द्र कृपालु भज मन हरण भव भयदारुणम् नवकञ्जलोचन कञ्जमुखकर कञ्जपदकञ्जारुणम् वदति तुलसीदास शङ्कर शेषमुनिमनरञ्जनम् इति वदति तुलसीदास शङ्कर शेषमुनिमनरञ्जनम् मम हृदय
करुणानिधान सुजानशील स्नेहजानतरावरो एहि भांति गौरी असीस सुनसिय सहित हिय हर्षित अली। तुलसी भवानी पूजि पुनि पुनि मुदित मन मंदिर चली। श्री रामचंद्र कृपालु भज मन हरण भव भय दारुणम्। नव कंज लोचन कंज मुख कर कंज पद कंजारुणम्। श्री रामचंद्र कृपालु भज मन हरण भव भय दारुणम्। नव कंज लोचन कंज मुख कर कंज पद कंजारुणम्। श्री राम श्री राम श्री राम श्री राम। श्री राम श्री राम श्री राम श्री राम श्री राम श्री राम। श्रीरामचन्द्र कृपालु भज मन हरण भव भय दारुणम्। नव कंज लोचन कंज मुख कर कंज पद कंजारुणम्। श्रीरामचन्द्र कृपालु भज मन हरण भव भय दारुणम्। नव कंज लोचन कंज मुख कर कंज पद कंजारुणम्। कंदर्प अगणित अमित छवि नवनील नीरद सुंदरम। पटपीत मानहु तड़ित रुचि शुचि नोमि जनक सुतावरम। कंदर्प अगणित अमित छवि नवनील नीरद सुंदरम। पटपीत मानहु तड़ित रुचि शुचि नोमि जनक सुतावरम। भजु दीन बंधु दिनेश दानव दैत्य वंश निकंदनम। रघुनंद आनंद कंद कौशल चंद दशरथ नंदनम। भजु दीन बंधु दिनेश दानव दैत्य वंश निकंदनम। रघुनंद आनंद कंद कौशल चंद दशरथ नंदनम। श्री मास्टर्स, या क्षणी आपण पूर्णपणे या ऊर्जेशी एकरूप झालेला आहात आणि ही ऊर्जा ब्रह्मरंध्रातून आपल्या संपूर्ण शरीरात, प्रत्येक अवयवात, प्रत्येक नसेमध्ये, परतेमध्ये, आपल्या स्पायनल कॉर्डमध्ये फील करा मास्टर्स. सगळ्या स्पंदनांना फील करा.
अगदी पावलापर्यंत ही ऊर्जा आपल्या शरीरात, आपल्या ऑरामध्ये, आपल्या घरामध्ये, आपल्या सोसायटीत, गावात, जिल्ह्यात, राज्यात, देशात आणि या संपूर्ण विश्वात पसरलेली आहे. आपल्या हृदयातील रामतत्व प्रत्येकाच्या हृदयापर्यंत पोचतंय. जस्ट फील इट मास्टर्स, की आपल्या हृदयातून एक सोनेरी रंगाचा प्रकाश बाहेर पडतोय आणि प्रत्येकाचं हृदय, समोरचा जो व्यक्ती आहे त्याच्यापर्यंत हा प्रकाश आणि हे ज्ञान पसरत आहे. श्रीरामाच्या असीम कृपेने आपण पूर्णपणे या दिव्य ऊर्जेनं न्हावून निघाला आहात. फक्त स्पंदनांकडे लक्ष द्या मास्टर्स. आपण ज्यांना आवाहन केलं होतं ते श्री समर्थ रामदास स्वामींचे आई वडील श्री सूर्याजी पंत आणि राणूबाईंना, श्रीरामाला, सीतामाईंना, मारुती रायाला, सूर्यनारायण भगवंताला कोटी कोटी दंडवत प्रणाम आणि धन्यवाद धन्यवाद धन्यवाद. आम्ही आपली रजा मागतो. या ग्रुपच्या वतीनं दंडवत प्रणाम करते आणि रजा घेते. मास्टर्स, चेतनतेकडे हळूच या. आपली पावलं हळूच हलवा. 5, डोळेवर दोन्ही हात ठेवा. 5, 4, 3, 2, 1, 0. डोळे हळुवारपणाने उघडा. या विश्वाला आशीर्वाद द्या मास्टर्स. या विश्वाचं कल्याण झालेलं आहे. या विश्वात सगळे ध्यानी, ज्ञानी आणि शाकाहारी लोक आहेत. सगळे शेतकरी, शेतमजूर, कामगार, कारागीर, सैनिक सुखी आहेत, आनंदी आहेत. पृथ्वी माता आनंदी आहे. इथल्या मुली, स्त्रिया, गाई वासरं सुरक्षित आहेत. आम्ही सगळे सुरक्षित आहोत. श्री समर्थांची असीम कृपा आपल्यावर होते आणि चारी बाजूनी एका सर्कलमध्ये आपण आहात. आपलं घर आहे. आपण सगळे सुरक्षित आहात. कल्याणमस्तु, कल्याणमस्तु, कल्याणमस्तु. तथास्तु, तथास्तु, तथास्तु. पुन्हा अनुपमा, कोणीतरी जबाबदारी घ्या प्लीज. ताई, आत्मवंदन. आपला सखोल अभ्यास आणि अतिशय अभ्यासपूर्ण विवेचन फार हृदयापर्यंत पोचतं ताई. खूप छान ज्ञान, अनुभव छान येतात ज्ञानाचे. खूप खूप छान ताई. आत्मवंदन, प्रणाम ताई. निशब्द आहोत आम्ही, निशब्द. हँडरेस करा फुलासाठी. वृक्षाली ताईंना बोलायचं. ताईंचा तर अभ्यास तर खूपच छान आहे एकदम. आणि आता जे सुरू झालंय शंकर गीतेनंतर हे समर्थांचं व्यक्त खूप आस्वाद आम्ही सगळे छान घेतोय. त्याबद्दल थँक्यू ताई. तुम्हालाही नमस्कार गुरुदादा. दोघांना आत्मवंदन. आत्मवंदन ताई, कोटी कोटी प्रणाम. खूप सखोल ज्ञान मिळतंय समर्थांबद्दल. कारण त्यांचं हे
ग्रंथ वगैरे असं हे वाचायचं राहून गेलं होतं. ती इच्छा होती मनामध्ये. तर ती आता पूर्ण होते. खूप छान आणि तुम्ही जसं जसं वर्णन करत होता त्यांच्या गाभाऱ्यामध्ये गेलो वगैरे समोरचं तुळशी वृंदावन अगदी समोर तसंच येत होतं आणि पूर्ण असं सुवर्ण प्रकाश पसरलेलं होतं सगळे. खूप छान ताई. धन्यवाद. कोटी कोटी प्रणाम सर्वांना. मी रजा घेऊ. सगळ्यांना धन्यवाद. नमस्कार. जय श्रीराम. भेटूया उद्या. काहीतरी नवीन घेऊन. थँक्यू व्हेरी मच.